असं म्हणतात मुलाचं पहिलं प्रेम आई असते आणि आईचं शेवटचं प्रेम हा तिचा पहिला मुलगा असतो। या एका वाक्यातूनच आई आणि मुलाच्या नात्याविषयी आपल्याला बराच अर्थ काढता येतो। त्यामुळे अपोजिट अट्रॅक्ट्स नियमानुसार बापलेकीचं जसं स्पेशल नातं असतं ना, तसंच मायलेकाचं नातंही खूप खास असतं। विना अटी शर्तीचं प्रेम, भावनिक आधारावर तयार झालेलं हे आई मुलाचं नातं आयुष्यभर कायम राहतं। अनेकदा त्यांच्यामध्ये जे नातं तयार होतं ते अत्यंत खोल तयार झालेलं असतं। हा त्यांच्यातल्या नात्याचा धागा, विश्वास, आदर आजीवन कायम राहतो किंवा वाढतो। आता याच आई मुलाच्या नात्यावर आपण या व्हिडिओत बोलणार आहोत आणि मुलं ही आईशी जास्त कनेक्टेड का असतात हे सुद्धा आपण समजून घेणार आहोत। नमस्कार, मी कोमल, सकाळमध्ये आपलं स्वागत। खरं तर आई आणि मुलाचं नातं खास यासाठी असतं कारण आई आपल्या मुलातच मित्र शोधते, भावनिक आधार शोधते, त्याच्यासमोरच आपल्या भावनांना वाट मोकळी करून देते। आई मुलाच्या नात्याची व्याख्या बिनशर्त प्रेमाची अशी मानली जाते, जिथे मुलं अनकम्फर्टेबल असतात आणि जिथे त्यांना आपुलकीची गहन भावना तयार होत असते, तिथे ते आपल्या आईत ही भावना शोधत असतात आणि मग त्यामुळेच आई आणि मुलाचं नातं हे स्पेशल होऊन जातं। तिसरा मुद्दा महत्त्वाचा असतो तो आईच्या दृष्टीनं की नर्चरिंग नेचर। खरं तर मुली या कायम काळजी घेणाऱ्या असतात का असतात, पण आई झाल्यानंतर किंवा मातृत्व आल्यानंतर मुलींमधलं ते नर्चरिंग नेचर आहे ते आपसुकच तयार होतं। म्हणजे मुलासोबतची, बाळासोबतची जवळीकता किंवा बाळाचा आईवर असलेला विश्वास हे निसर्गानं केलेलं जे एक परिस्थिती आहे आणि जी सिच्युएशन आहे त्यामध्ये प्रत्येक आई ते अनुभवत असते। त्यामुळे बाळाची कायम काळजी करत असते आणि त्यामुळेच आई आणि बाळाचं आणि विशेषतः मुलांचे भावनिक संबंध सुद्धा इथेच तयार होतात आणि मग हे नातं आणखी खोल होत जातं। पुढचा मुद्दा येतो तो म्हणजे मुलं आपला कम्फर्ट हा जेव्हा ते इन्सिक्युअर असतात तेव्हा ते आईत शोधतात। म्हणजे कसं होतं, मुलं विशेषतः मुलगे जेव्हा त्यांना असुरक्षित वाटत असतं किंवा इन्सिक्युअर वाटत असतं त्यावेळी ते आईसोबत राहणं पसंत करतात, कारण ते आपल्या आईकडे भावनिक स्थिरतेचा स्रोत म्हणून पाहतात। म्हणजे मुलांच्या बाबतीत सांगायचं झालं की ज्यावेळी ते अनकम्फर्टेबल असतात किंवा एखाद्या टेन्शनच्या सिच्युएशनमध्ये असतात त्यावेळी ते आपल्या आईशी ती गोष्ट शेअर करण्याकडे पहिली पसंती देतात असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही, कारण मुलांना ज्या ज्या वेळी ते अडचणीत येतात त्यावेळी त्यांना एक आशेचा किरण आईकडे दिसतो। पाचवा मुद्दा आहे तो म्हणजे मायलेकाचे अनुभव। खरं तर आईच्या देखरेखीखाली घेतलेले अनुभव हे मुलाचा पाया भक्कम करतात असं म्हणतात। त्यामुळे प्रेमळ आठवणी आणि भावनिक नात्याचं हे नातं आणखी दृढ होत जातं आणि मग मुलं आपल्या आईशी जास्त कनेक्टेड फील करतात। सहावा मुद्दा आहे तो म्हणजे मूल्यांचा प्रभाव। एखादी व्हॅल्यू किती इम्पॉर्टंट आहे हे मुलांना कोण शिकवत असेल तर त्याचा सगळ्यात महत्त्वाचा सुरुवातीचा परिणाम असतो तो आईचा असतो, की आईच्या मुलांना जो घडवणुकीचा पूर्ण कार्यक्रम असतो त्याकडे अत्यंत महत्त्वाचं मानलं जातं। आणि आपल्या समाजात सुद्धा आपण कायम असं म्हणतो, मुलं बिघडली की त्याचं श्रेय किंवा त्याची जी एक टीकेचा सूर आहे तो सुद्धा आईकडे जातो। त्यामुळे आईचा मुलांच्या घडवणुकीवर अगदी सुरुवातीपासूनच खूप प्रभाव पडत असतो। खरं तर मुलांच्या मूल्यांवर, वागणुकीवर आईच्या एकूणच वर्तणुकीचा परिणाम होत असतो। त्यामुळे मुलांमध्ये आदर आणि प्रशंसा वाढायची असेल तर आई आनंदी असणं अत्यंत महत्त्वाचं आहे। त्यामुळे आई नजीकच्या लोकांनी सुद्धा मुलांना जर योग्यरित्या वाढवायचं असेल किंवा मुलं छान राहावीत असं वाटत असेल तर त्यांनी आईला सुद्धा तितकं छान ट्रीट केलं पाहिजे, तिला आनंदी कसं ठेवता येईल यासाठी प्रयत्न केले पाहिजेत। सातवा मुद्दा आहे तो म्हणजे क्लोज कम्युनिकेशन। मुलगे म्हणजे मी मुलांबद्दल बोलते कारण हा व्हिडिओ आपण मुलं आणि आईच्या नात्यावर बोलतोय, त्यामुळे मुलं ही आईशी खुलेपणानं संवाद साधत असतात। कारण मग मी आधी जसं सांगितलं तसं जेव्हा त्यांना पर्सनल टेन्शन असतं किंवा डेली लाईफमध्ये जेव्हा ते कधी कधी अडचणीत असतात ते सगळे प्रॉब्लेम्स ते आईशी शेअर करण्यात कम्फर्टेबल असतात। त्यामुळे काय होतं की आई आणि मुलातलं जे नातं आहे, जे कनेक्शन आहे, त्यांचा जो बॉन्ड आहे तो आणखी मजबूत होतो आणि मग मुलांमध्ये कुठेतरी एक समजूतदारपणा यायचा असेल तर त्याच्यासाठी सुद्धा मदत त्याची आईच करत असते। आणि पुढचा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आई सुद्धा मुलांसाठी आदर्श असते। म्हणजे मी जसं या व्हिडिओच्या सुरुवातीला म्हटलं होतं की आईसाठी तिचा जो पहिला मुलगा आहे तो शेवटचं प्रेम असतं, तसं मुलासाठी त्याची आई ही त्याचा पहिलं प्रेम असते। त्यामुळे मुलं अनेकदा आपल्या आईकडे सहानुभूती, दयाळूपणा, करुणेचा आदर्श म्हणून पाहतात। त्यामुळे त्याची आई जे काही करते, ज्या काही भावना व्यक्त करते, तिथला आदर्श तो मुलगा आपल्या पुढे आयुष्यात सुद्धा
त्या दृष्टीनं स्त्रीकडे, महिलांकडे पाहत असतो. त्यामुळे महिलांविषयी भावना किंवा महिलेविषयीचा आदर, महिलेविषयीच्या भावना या ज्या मुलांमध्ये रुजतात त्याचं खरं मूळ सुद्धा आई आणि मुलाच्या नातेसंबंधांमध्ये. त्यामुळे ज्यावेळी ह्या भावना अधिक घट्ट होतात त्यावेळीच मुलाच्या आयुष्यातल्या पुढची जी नातेसंबंध असतात त्याच्यावरही आपल्याला सकारात्मक परिणाम झालेला पाहायला मिळतो. आणि अगदी शेवटचा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे सपोर्टिव्ह आणि गायडन्स करणारी आई. तर मुलांचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी, त्यांच्याशी भावनिक संबंध आणि मजबूत नातं वाढवण्यासाठी आई ही मुलांना आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर मदत करत असते. मग ते मुलांचं करिअर असो, नातेसंबंध असो, अगदी लहानपणाच्या, आपण लहानपणी सांगायचं झालं तर मुलांना डेली लाईफमध्ये छोट्या छोट्या गोष्टी जे ते पहिल्यांदा अनुभवत असतात, मी जसं आधी सांगितलं तसं ते कायम आईशी येऊन पहिलं शेअर करतात. त्यामुळे आई हा त्यांच्यासाठी असा रिसोर्स असतो की जो त्यांना आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर मार्गदर्शन करत असतो. त्यामुळे आई आणि मुलाच्या नात्याला अधोरेखित करणारा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून कळवा. तुमच्या मुलाशी किंवा तुम्ही जर आई म्हणून हा व्हिडिओ पाहत असाल आणि तुमच्या आईशी तुमचं नातं कसं आहे, तुमच्या मुलाशी तुमचं नातं कसं आहे, आई मुलाचं नातं नेमकं कसं असावं याविषयी तुम्हाला काय वाटतंय हे कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा. तुर्तास इथेच थांबूयात. पाहत राहा सकाळ. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.